असं दिसतंय की 9 उमेदवार हे 9 संचालक हे बिनविरोध निवडून आलेले आहेत, परंतु उर्वरित जे 12 संचालकांची निवड आहे त्यामध्ये भाजप पक्षामध्ये 2 गट झालेले दिसतात आणि दोन्ही गट आमने सामने भाजप पक्षामधूनच दिसतात, असं का? जिल्हा मध्यवर्ती बँकेची ठाणे पालघर जिल्ह्याची निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये 9 संचालक हे बिनविरोध निवडून आले. अगदी दावे प्रतिदावे ह्या 9 लोकांच्या बद्दल सुरू आहे. कोणी सांगतो आमचे अमुक आहेत, त्यांचे तमुक आहेत. हे सगळे रिझल्ट आल्यानंतर कोणाचे किती आहेत याची माहिती आपल्याला मिळेल. वेगवेगळे पॅनल होण्याच्या बाबतीतला जर आपण विषय काढला, मला असं वाटतं आजच्या कुठल्या तरी एक वर्तमानपत्रामध्ये ही बातमी आहे. कपिल पाटील यांनी परिवर्तन पॅनल केलं, संबंधित आमदारांना विश्वासात न घेता अशा प्रकारची काहीतरी बातमी एका संचालकाने दिलेली आहे. मला असं वाटतं की आपण सर्व मंडळी इथे मुंबईमध्येच राहतात, मुरबाड शहापूरच्या परिसरामध्ये राहतो. कुठलंही पॅनल न होता आपल्यापैकी कोणी जर मतदार असेल तर तुम्हालाही फोन आला असेल. गेल्या 15 दिवसापासून फोन सुरू आहेत. भारतीय जनता पक्षाच्या पॅनलमधून अमुक अमुक महिला उभी आहे, त्या महिलेला मतदान करा, अशा प्रकारचे फोन एका नेत्याच्या कार्यालयातून काही भगिनी करतात. त्या नेत्याचं नाव आपल्याला सगळ्यांना माहित आहे, मला काही त्याचा पुनरुच्चार करण्याची गरज नाही. अरे माझ्यावर आरोप करून काय हास्य करायचं आहे मला काही माहित नाही, पण मी फक्त पोस्टमनचं काम केलं. या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या राज्याचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री, ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र सन्माननीय गणेश नाईक साहेब, ह्या लोकांनी भारतीय जनता पार्टीचं पॅनल करण्याच्या सूचना दिल्या. त्यामध्ये प्रदेश अध्यक्षांचा आदेशच आहे. भारतीय जनता पक्षाचं पॅनल झालं पाहिजे. जे पुण्यात माझ्यावर आरोप करतात त्यांनाही त्यांनी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीच्या पॅनलमधून लढलं पाहिजे, परंतु एक शीट घेऊन संपूर्ण भारतीय जनता पार्टी एक वेगळ्या विचाराच्या लोकांच्या दावणीला बांधण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. ते तसंच्या तसं काम त्याला कुठेतरी खीळ बसायला लागली, म्हणून पायाखालची वाळू सरकार लागली की काय, अशा प्रकारची परिस्थिती झाली असेल. म्हणून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा ते आम्हाला विचारलं नाही, सहानुभूती निर्माण करायची, अशा प्रकारचं जे काही धोरण सुरू केलेलं आहे हे उचित नाही. ज्याला कोणाला शंका आहे त्यांनी सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्याशी संपर्क करावा. त्यांनी जो आदेश दिला, आता पक्षाचे प्रदेशाध्यक्षांच्या पेक्षा मोठा तर पक्षात कोण नाही. आणि मी जो कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पक्षाचं जे सूत्र आहे ते आधी देश, मग पार्टी, मग स्वतः असं मानणाऱ्यांपैकी. काही लोक असे आहेत की जे पहिले स्वतः आणि मग देश आणि मग वाचलं तर पार्टी असे मानणाऱ्यांपैकी जे लोक आहेत ते स्वतः सगळं जाहीर करतात, स्वतःच्या मर्जीने करतात आणि वर लोकांना दोष देतात. मी आपल्या माध्यमातून अशी सूचना करतो की ज्याला कोणाला शंका आहे त्यांनी सन्माननीय प्रदेश अध्यक्षांशी चर्चा करावी. सन्माननीय प्रदेश अध्यक्षांशी चर्चा करायची इच्छा नसेल तर कुठल्याही व्यासपीठावर माझ्यासोबत येऊन बसावं. मी त्यांच्याशी चर्चा करायला तयार आहे, त्याच्यामध्ये काही अडचण नाहीये. त्यामुळे मी जो काही पॅनल जाहीर केलेला आहे तो प्रदेश अध्यक्षांच्या परवानगीने केलेला आहे. ज्या दिवशी मी पॅनल जाहीर केलं त्याच दिवशी संध्याकाळी 9:30 वाजता ऑनलाईन भारतीय जनता पक्षाची बैठक सन्माननीय प्रदेश अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली स्वतः प्रदेश अध्यक्षांनी घेतली. भारतीय जनता पक्षाच्या पालघर, ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना, सगळ्या नगरसेवकांना, सगळ्या आमदारांना त्यांनी सांगितलं की आपलं परिवर्तन पॅनल आहे, या परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जे उमेदवार उभे आहेत त्यांनाच मतदान करा, अशा प्रकारच्या सूचना, अशा प्रकारचा आदेश सन्माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांनी
सगळ्या भारतीय जनता पक्षाच्या मतदारांना, कार्यकर्त्यांना त्यांनी सगळ्यांना त्या माध्यमातून सूचना दिलेल्या आहेत. आता मला तुम्ही सांगा, प्रदेश अध्यक्षांनी जाहीर केलेलं पॅनल हे अधिकृत असते? त्या एका व्यक्तीने जाहीर केलेलं पॅनल अधिकृत असते? आज भारतीय जनता पक्षाच्या 7 पैकी 4 जागा आम्ही लढवतो. शिवसेनेच्या 3 जागा आहेत. त्या पॅनलमध्ये भारतीय जनता पक्षाला 1च जागा आहे आणि 1 जागेवर गेल्या अनेक वर्ष, मागच्या वर्षी तर 1 पण नव्हती. तेव्हाही सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हे कोकणाचा सगळा भाग पक्षाचा सांभाळत होते, हार सांभाळत होते. तेव्हा त्यांना मिसगाईड केलं आणि शेवटच्या जागा 8 जागा भारतीय जनता पक्षाला सोडल्या, अशा प्रकारची चुकीची माहिती दिली आणि युती करून घेतली. त्यांना असं वाटत होतं की ह्या वेळेलाही तसंच होईल, पण ह्या वेळेला प्रदेशाध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. मला 1.5 महिन्यापूर्वी त्यांचा फोन आला होता की आपल्याला पक्षाचं पॅनल करायचं आहे. तेव्हाही मी सांगितलं होतं, नावं घेऊन सांगितलं होतं की अशी माणसं जी आहेत ती कनेक्ट असतात तिकडे, त्याच्यामुळे आधी त्यांच्याशी बोलून घ्या. ते त्यांच्याशी बोलले. मला वाटतं त्यांनी बोलवूनही गेले नाहीत, अशा प्रकारची माहिती आहे. खरं खोटं मला माहित नाही, त्यांचं आणि त्यांना आणि प्रदेशाध्यक्षांना माहिती. त्याच्यामुळे ह्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही. माझं आपल्या माध्यमातून मतदारांना आव्हान आहे की आपण या बातम्यांकडे दुर्लक्ष करा. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या संमतीने हे झालेलं पॅनल आहे आणि कोणाला विश्वासात घ्यायचं, कोणाला न विश्वासात घ्यायचं, हे माझा रोल नाही, ते प्रदेशाध्यक्षांचा रोल आहे. मी फक्त त्यांनी सांगितलेली प्रक्रिया पूर्ण केलेली आणि त्यांनी मला सांगितलं कोणीतरी जबाबदारी घ्यायला पाहिजे, म्हणून पॅनलची जबाबदारी तुम्ही घ्या, अशा प्रकारच्या सूचना त्यांनी मला दिल्या आणि म्हणून या पॅनलची जबाबदारी घेऊन मी काम करत आहे. आपल्या माहितीसाठी म्हणून सांगतो, उद्या पुन्हा ती बातमी यायला नको. ह्यापूर्वी मी 6 महिन्यापूर्वी सन्माननीय माझे आमदार हितेंद्र ठाकूर साहेब यांना भेटलो होतो. त्यांना सांगितलं होतं की आपण एकत्र पॅनल करूया. त्यांनी मला अशी सूचना केली होती की आपण सगळेच एकत्र येऊन, शिवसेना असेल, बीजेपी असेल, आम्ही असू, राष्ट्रवादी असू, असं सगळ्यांनी एकत्र येऊन या बँकेचं आपलं पॅनल करून बँक बिनविरोध करू, अशा प्रकारची त्यांची मानसिकता होती. पण नंतर काय कोणी काय सांगितलं मला माहिती नाही, त्याच्यामुळे ते बिनसलं. त्याच्यानंतर चर्चाच झाली नाही या गोष्टीची. तर चर्चा झाली नाही तर भारतीय जनता पार्टी जगात 1 नंबरचा असलेला पक्ष आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांना जर वाटत असेल की आपल्या पक्षाचं पॅनल झालं पाहिजे, तर भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षाचा आदेश मानणारा मी प्रामाणिक सामान्य कार्यकर्ता आहे, निष्ठावान कार्यकर्ता आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, म्हणून आम्ही पॅनल शिवसेनेला सोबत घेऊन केलं. राष्ट्रवादी आमच्या सोबत अप्रोच नव्हती. राष्ट्रवादी ही काही लोकांच्या सोबत अप्रोच होती, त्यांचा भ्रमनिराश झाला. पण राष्ट्रवादीचे लोकही आज मला अप्रोच झाले होते की आमचा काहीतरी विचार करा महायुती म्हणून, आम्हालाही पॅनलमध्ये घ्या. किती दिवस राष्ट्रवादीच्या लोकांना शहापूरचाच एक सहकारी जो उमेदवारी मागत होता त्याला सांगितलं होईल 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 करून आयत्या वेळी त्याला नकार दिला, आता उशीर झालेला आहे. अशा प्रकारची ही परिस्थिती. जनता पक्षामध्ये 2 गट झालेले. इथे प्रदेश अध्यक्ष असेल, तिथे भारतीय जनता, बरोबर. प्रदेश अध्यक्षापेक्षा महाराष्ट्राचं बोलतो, प्रदेश अध्यक्षापेक्षा महाराष्ट्रात पक्ष लेवलला कोणी मोठा नाही. आपण सर्वांनी नितीन नवीन जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष झाले भाजपाचे, तेव्हा मोदीजींनी भाषणात सांगितलं होतं की आप हमारे नेता हो, आज आपके नेतृत्व में आज से हम काम करेंगे. असं भारतीय जनता पक्षाचे इथले प्रदेश अध्यक्ष त्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षात गटबाजी झाले काय झाले हे मला माहित नाही. मी प्रदेश अध्यक्षाच्या निर्णयाच्या बरोबर आहे आणि प्रदेश अध्यक्ष जिथे आहे तिथे पार्टी आहे. हाच भारतीय जनता पक्षाचा मेन पॅनल आहे, परिवर्तन पॅनल आहे. तर शिवसेनेच्या बाबतीतला विषय जो आहे तो शिवसेनेच्या बाबतीत त्या ठिकाणी उपस्थित असलेले बाबाजी पंडित यांनी निवेदन केलं. त्यांनी सांगितलं की सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी मला सांगितलं की आपल्या पक्षातला फोन तिकडे जात असेल त्याला जाऊ दे, तुम्ही भारतीय जनता पक्षासोबत पॅनल करा आणि महायुतीमधून लढा, असं त्यांनी निवेदन केलेलं मी सांगितलं. मला माहित नाही, तर त्यांना सांगितलं तेव्हा मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतो. त्यामुळे याचा खुलासा शिवसेनेचे लोक जास्त प्रमाणे करू शकतात. आता कोणाला शंका असेल तर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्याकडनं या बाबतीतला नकार तर कोणी दिला नाही, किंवा आम्ही यांच्या पॅनलमध्ये नाही, तुम्हाला कोणी सांगितलं का? त्याच्यामुळे शिवसेना आमच्या सोबत आहे असं त्याचा अर्थ. साहेब, संचालक पदावरती आपण आलेला आहात, त्याच्यामुळे त्याला दुर्मत पडले ना असं काय सर?
आता कदाचित या गोष्टीत तथ्य असेल या प्रश्नामध्ये. या बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल, माझा मुलगा येईल, असं वाटत होतं. मी मुलाचा फॉर्म भरतो. त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये राहणारे भेटतो, पालघर जिल्ह्यामध्ये राहणारे भेटतो. या लोकांनी मला विनंती केली की दादा या बँकेला आता तुम्ही डायरेक्टर म्हणून जाणं गरजेचं आहे, म्हणून तुम्हीच उभे राहिले पाहिजे. सन्मान्य गणेश नाईक साहेबांनी खूप आग्रह मला केला, तुलाच उभं राहिलं. मी त्याला सांगितलं मी नाही उभं, मला जर उभं राहायचं असं तर मी मुलाचा फॉर्मच भरला असता. पण एकंदरीत जी परिस्थिती तयार झाली, चर्चा करू, बोलू 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 अशा प्रकारची जी परिस्थिती झाली, त्या परिस्थितीमुळे मला माझा आता मी फॉर्म भरल्यामुळे रंगत आली की नाही, त्याला तुम्हाला बातम्या कुठून मिळाल्या असत्या का? हा माझा फॉर्म आहे म्हणून जाते. आता कदाचित तुम्ही सांगता त्याप्रमाणे कोणाला माझी भीती वाटत असेल तर मी तरी काय, मी तर डायरेक्टर झालेला आहे. मला काही निवडून यायचं नाही, मी बिनविरोधचा. मी भिवंडी मध्ये सेवा सहकार सोसायटीची जेवढी मतदार आहेत 28च्या 28 लोकांना धन्यवाद देतो. सगळ्याच्या सगळ्या लोकांनी मला सूचक म्हणून सांगितलं, सगळ्यांनी. अर्ध्या लोकांनी माझ्या मुलाच्या फॉर्मवर सह्या केल्या, अर्ध्या लोकांनी माझ्या फॉर्मवर सह्या. फॉर्म भरायला सुद्धा माणूस पाहू, कोणाला सूचक द्यायला सुद्धा माणूस पाहू. अशा प्रकारची परिस्थिती झाली आणि लोकांनी मला हा कॉल दिला, मला बँकेवर पाठवला. तर मी तर डायरेक्टर झालेलो आहे. किती कोणी आरडाओरडा केला, किती आरोप केले, तरी मी तर डायरेक्टर आहेच ना, बरोबर. त्याच्यामुळे कदाचित आपल्या मूल्यामध्ये तथ्य असेल, आपण शोधून काढत त्यांना विचारा ना. निवडणुकीच्या बाबतीत झालेली आहे आणि जी कोणी आज बातमी ज्याने कोणी दिलेली आहे, ज्याच्या नावाने बातमी आलेली आहे, ती अतिशय खोडसाळपणाची बातमी आहे, 100% खोटी बातमी आहे. त्यामुळे या बातमीकडे मतदारांनी दुर्लक्ष करावं अशी आपल्या माध्यमातून माझी मतदारांना विनंती आहे.